नमस्कार, सुस्वागतम. गणपती बाप्पा मोरया. घराघरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सालाबाद प्रमाणे थुकरटवाडीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी आज थुकरटवाडीमध्ये विशेष पाहुण्यांचं आगमन होणार आहे. सुरुवात करूयात बाप्पांच्या आरतीला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उंदीर मामा की क्या बात आहे मंडळी. आज आपल्या थुकरटवाडीमध्ये माझी तुझी रेशीम गाठ या अत्यंत गाजत असलेल्या झी मराठीच्या नव्या कोऱ्या मालिकेतले सगळे कलाकार आलेले आहेत. पाहुण्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. माझी तुझी रेशीम गाठच्या निमित्तानं तुम्ही सगळे आज आलेले आहात. कसं आहे सर, आमच्या थुकरटवाडीमध्ये एक नियम आहे. जेव्हा जेव्हा नवीन मालिका येते तेव्हा थुकरटवाडीत सुद्धा लगेच एक मालिका आम्ही बनवतो. इतके दिवस जरा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण चला हवा येऊ द्या तुमच्या समोर आणलं, पण आता तोच फॉर्मॅट जो तुम्हाला खूप आवडलेला आहे तो पुन्हा एकदा आजपासून आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. अर्थात थुकरटवाडीच्या मालिका आणि थुकरटवाडीचे सिनेमे आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं. माझी तुझी रेशीम गाठ अत्यंत गाजत असलेली सिरियल. आणि जेव्हा जेव्हा पाहुणे आपल्याकडे येतात तेव्हा स्वप्नील सर, तुम्हाला माहिती आहे की आपण त्यांना आपली मालिका दाखवतो. आणि आज श्रेयस सर तुम्ही आलाय. खरं तर 50 भाग जेव्हा हवा येऊ द्याचे झाले होते तेव्हा श्रेयस सर आले होते. त्यानंतर आता ते आलेले आहेत. आणि बघा, 50 नंतर आता जवळपास आपण बराच टप्पा लांब गेलो. होय. त्यामुळे ते आलेत म्हणलं तेवढा टप्पा परत जाणार यात काही शंकाच नाही. आता वा, चांगलं आहे. तेवढ्या शुभेच्छा ते आपल्याला देणार आहेत. पण फार भारी वाटतंय, तुमची मालिका मी रेग्युलर बघतो. मीच काय, आता जगभरातले सगळे तुमचे फॅन्स बघतायत आणि त्यातली जी कॅरेक्टर्स आहेत ती फार आवडलीत आम्हाला. थँक्यू. तर आमच्याकडे सुद्धा अशी सगळी कॅरेक्टर्स आता अवतरणार आहेत. तुमची मालिका आहे माझी तुझी रेशीम गाठ, आमची आहे तुझ्यामुळे माझी लागली आहे वाट. आता हे वाक्य कोण बोलतंय, हे वाक्य कोण कोणासाठी म्हणतंय हे तुम्ही शोधा अख्ख्या सिरियल मध्ये, की कोणामुळे कोणाची वाट लागणार आहे याच्यामध्ये. तर सुरुवात करूयात या मालिकेला. तुमच्या मालिकेमध्ये जसं एक परीचं घर आहे, परीची आई आहे नेहा. पहिल्यांदा आपण नेहा आणि परीला भेटूया, त्यानंतर मग एक शेफाली सुद्धा आमच्याकडे येणार आहे. आणि मग हळूहळू आपण पुढे जाऊ, ऑफिस मध्ये जाऊ, सगळंच होणार आहे. सुरुवात करूयात परीच्या घरापासून.
काय करतेस तू? माझा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे ना. टीचर पण आहेत, ऑनलाईन क्लास सुरू आहे माझा. बुवई कशाला उडवत होती मई? हे काय करतेस? एक बुवई उडून काय करतेस? ते माझे दोन्ही हात बिझी होते ना, तर टीचरनी प्रश्न विचारलेला आणि विचारत होते उत्तर कोणाला येतं. मग मी भोईनं बोलले मला येतं. काय प्रश्न विचारला होता? टीचर म्हणाले की असा कुठला प्राणी आहे जो उडतो पण अंडी घालत नाही. त्यात काय? सोपं आहे एकदम. काय? पायलट. आई अशी उत्तरं दिली तर टीचर ऑनलाईन ढाचे देतील ना मला. हे काय ढाचे बिचे? हे बघ, तुला परी करायची, ही छपरी होतीये. आई तू तुझ्या परीला असं बोलणार? मी आता बोलणारच नाही. जा. अगो बाई, काय झालं? रुसली का आमची परी? अगं असं नाही करायचं. आई ओरडली का तुला? ऐक ना. आई माझा फोटो काढ ना. बाळा, आधी पंच काढ, फोटो नंतर काढू, त्याचं पेमेंट आहे ना. माझा फोटो काढायचा याच्यासोबत. अगं हे काय चपंग कशाला घेतल्यास हातात? पतंग. मला माहितीये, तुला येतंय का बघत होते. ते आमच्या टीचरनी बनवायला सांगितलेला. अच्छा. पण आता ग्लू संपला, मी कसा चिटकवणार? असं झालं. आता की नाही आई ऑफिसला जाईल, हा, आणि मग ऑफिस मधून कोणाच्या तरी डब्यातला भात चोरून आणेल. मग तो तू चिकटव. आई तू अशी संतरसोली का आहेस? आता सरळ बोलायचं ना, 5 रुपयाचा ग्लू आणते नवीन, भात कशाला? अगं गंमत केली मी. आणते हा. बरं, आता आईला ऑफिसला जायला पाहिजे की नाही? निघू मी? बाय. ए आई तुझ्या लक्षात आहे ना आज काय आहे? असं कसं विसरेन? आज इतका महत्वाचा दिवस आहे. परीची आई विसरेल का? आज जागतिक रताळा दिवस आहे. म्हणून आज मी रताळ्याची पोळी, रताळ्याची भाजी आणि माझ्या परीसाठी डब्यामध्ये रताळ्याचा शिरा पण केलाय. किती रताळ जोक मारतेस ग? आई तुझ्या कसं काहीच लक्षात नाही. अगं काय परी? बरं आता मी ऑफिसला जाते. हा नेहा, अगं झाली का ऑफिसची तयारी? बघ, शेफाली आंटी आली. अगं ए काय? शेफाली, सॉरी. सॉरी काय सॉरी? ए, अगं काय करतेस हे? अगं परीचा पतंग फाटला होता ना, म्हणून घेऊन आले तिच्यासाठी खास. काय? गल 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 वा वा वा. गल गल. बरं झालं. तू चहा घेणारस का? हो हो, पण ऐक ऐक, हा. त्यात साखर नको घालू सा. बरं. थोडं गुलुगुलू टाक. काय? गुलुगुलू. मला साखरेचा चहा आवडत नाही ना, म्हणून म्हटलं गुलू गुलू.
नाही आमच्याकडे गुलुगुलू. अगं बाई, मग पुरणाच्या पुलुपुलीत काय टाकता तुम्ही? पुरणाची नाही का पुलुपुल? झालं तुझं? चल ऑफिसला जायला उशीर होतोय. हा चल चल. अरे देवा. अरे जरा थांबा रे. अगं बाई, काय झालं आमच्या परी राणीला? काय बरं झालं रुसायला? काय झालं म्हणजे काय मावशी, आईला काही लक्षात नाही राहत. तिच्यावरच गेली आहे ती. सांग बघू काय झालं सांग. मावशी मला सांग, आपण केक कधी कापतो? मेणबत्ती विजल्यावर. हा ते पण ठीक आहे, पण मेणबत्ती कधी विझवतो? लाईट आल्यावर लगेच. ही पण येडीच आहे. हे, अगं मावशी, हे बघ ना, हे बघ, मी नवीन कपडे घातलेत. नवीन कपडे का घातलेत? कारण तुमची सिरियल नवीन आहे. एकदा सिरियल जुनी होऊ दे, मग बघ हवा येऊ द्या मध्ये जोपर्यंत कपड्यांवर जोक होत नाही तोपर्यंत कपडे बदलले जात नाही. मागे तर एकदा लागिर झालीची मध्ये मामी बदलली पण कपडे नाही बदलले. त्या साईजची ऍक्ट्रेस घेऊन आले पण कपडे. अगं आई, ते हसायच्या आधी ठेवायचं असं, नंतर हसायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही. सांगा ना, आपण केक कधी कापतो? 100 एपिसोड पूर्ण झाल्यावर. त्या व्यतिरिक्त गाडी घेतल्यावर. अबे टेंबूर सोंडे, वाढदिवस आहे, लक्षात येत नाही का? टेंबूर सोंड्याचा वाढदिवस आणि आपल्याला माहित नाही. मिस्टर टेंबूर सोंड्याने अजून बोलवलं नाही आपल्याला. अरे मी म्हणते काय कुटार खाते काय? काय काय स्कूटर खाल्ली? अगं परी, हे सगळं कधी झालं आणि मी कुठे होते? अगं आई, बापरे. अरे आणि मग पोटात असं गॅस झालं तर मग? हो अपचन होईल. स्कूटर कशी काय काय खाऊ मग शकते म्हणजे? पोटामधनं आवाज येईल. डुर. बस आता, बस बस. आई, मावशी, माझा वाढदिवस आहे ना, आज तुम्ही विसरलात? नाही, आई कसा काय परीचा वाढदिवस विसरेल? आईला परीचा वाढदिवस लक्षात होता. अगं आम्ही कसा शकतो तुझा वाढदिवस भुल भुल. ए, बस ना. एका वाक्यात दिलं होतंस ना सुरुवातीच्या, त्याने अख्खा सीन केलाय त्याच्यावर. हे होत नाही आता. हे बसत नाहीये. हे बसत नाही. बसू बसू. आई, ऑफिसवरून येताना माझ्यासाठी केक आणशील ना? हो ग परी, माझ्या परीसाठी मी ऑफिस मधनं येताना केक आणणार. तोपर्यंत तू आजी आजोबांची हा? काळजी घे. चल येऊ आम्ही. हा. चल आता. चल चल. दादा नाही, आता. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत जगन्नाथ चौधरी यांच्या घरी, जिथे त्यांचा नातू आज दुबईवरून येणार आहे. जसे तुम्ही आला होता सर हेलिकॉप्टरने एंट्री विंट्री, तसं आमच्याकडे पण आहे. बघूयात मग आता काय घडणार आहे. आज आहे वाढदिवस, त्यामुळे घरातले लोक तयारी करतायत वाढदिवसाची. बघूयात कशी तयारी आहे. काय चालू काय? गाणं कोणी लावलंय? मी. सीमा तू? सिम्मी.
अरे सिमी नाही अक्कल निम्मी आहे तुझी. हे असली गाणी लावता घरामध्ये काय लाजा वाटत नाही तुम्हाला? असं काय करताय हो सासरे बुवा तुम्ही? एक मिनिट, तू आमच्या घरातली आहेस? नक्की? तुमच्याच घरातले आहे की. हा मग बोल. आणि तुम्ही असं काय करताय हो सासरे बुवा? अहो आपलं यश येणार आहे, यश आज. अहो आज त्याच्या वाढदिवसाचा बर्थडे आहे की नाही? मग आणि कितीतरी वर्षात आज आपलं यश आपल्याकडे येणार आहे हुबळीवरनं. अरे तो हुबईहून येणार नाही, दुबईहून येणार, दुबईहून. तू नक्की आमच्याच घरातली आहेस ना? बोला तो बोला. पण काय बाई, एक गोष्ट बरी गेली, तिने लक्षात ठेवलं आमच्या यशचा वाढदिवस आहे ते. हा थँक्यू मिथिला. मेथीला नाही हो सासरे बुवा, मग मेथी. हे काय मेथी? आता हिने कसं सीमाचं सिंग मी केलं का नाही, तसं मी मिथिलाचं मेथी केलं. तू माती करायला पाहिजे होता, माती. या घरामध्ये येऊन तू मातीच करते, लक्षात ठेव. हा काय आणलंय, एक तर माझ्या घरातली वाटतच नाहीये. आमच्या पोराने लग्न करून आणली का सोरठ मध्ये लागली तेच समजत नाही. हे बघा सासरे बुवा, माझ्या सुरतवर जाऊ नका तुम्ही. सुरतवर जाऊ नका तुम्ही. हा मी लय खमकी बाय आहे. हा आमच्या माहेरकडची श्रीमंती तुम्हाला अजून माहित नसल. क्या बात आहे. आमच्या माहेर एक नाही, रोज 5 स्टार हॉटेल मधनं जेवण येतं जेवायला. हो हा, मग तिच्या माहेरच्या 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला आहेत. तिकडे अन्न शिल्लक राहिलं मध्ये घेऊन जात फेकून देतात. पुलावा तर कसला भारी लागतो माहिती. हे बघा तुम्हाला माझ्या माहेरकडची श्रीमंती अजून माहित नाही बरं का. हा आमच्या माहेरकडच्या माणसांच्या जीवावर तर आमच्या नवऱ्या नाही का नाही, हा अशी हॉटेलची चैनी टाकले त्या. चैनी? अरे त्यांनी हॉटेलच्या चैनी नाही काढल्या, तो हॉटेलात जाऊन चैनी करतोय. कसं पण असलं तरी. साहेब हेलिकॉप्टर आला, हेलिकॉप्टर. अरे हेलिकॉप्टर आला पण त्याच्यात तो आहे का, तो बघून घ्या पहिले. हा मागे 2 वेळा पडला होता, आता टोचन लावून वळावं लागलं त्याला. नक्की बघा. अरे ओके बाय द वे काय करतोय ते? तमा जरा हे जुडपं काढू दे, ते पडले बिचारे. पडलं का आज पण? स्किट पाडू नका फक्त. आज पण बहुतेक टोचन लावूनच आणलेला दिसतोय. हे काय करतो काय पण तू? हे मी रिव्हील करतोय स्वतःला. अरे रिव्हील करतोय, रिव्हील. पण रिव्हील करून दाखवतो काय ते बघा. कॉन्फिडन्स नका घालू, कॉन्फिडन्स नका घालू. जमजा. बाय गॉड, क्या बात है. व्हेरी गुड. इकडे घ्या, अरे कोट तिकडे पडलाय, बटना कसली लावतोय. इकडे पण घाला. इकडे परत म्युझिक, परत मैदानात. हिरो आहे ना, नीट करा. हिरो नीट. व्हेरी गुड. शाबास. फुल ॲटिट्यूड. शाबास. अरे पट्टा लावायची घाई कुठे, तो कोट माझ्या हातात आहे इकडे. त्याला मदत करा, कोट घालून त्याला बटणं लावायची घाई. कोट माझ्या हातात. शाबास. व्हेरी गुड. बटणं लावायची घाई. जोरदार एंट्री, हिरो की एंट्री. वेलकम. चांगला फ्लेवर आहे. काय सॅनिटायझर आहे ते? आजोबा, आपलं आजोबा. अरे पाया नंतर
तुला दुबईहून येताना बाटल्या सांगितलं होत्या त्या. अरे मसाजच्या तेलाच्या बाटल्या सांगितल्या होत्या. अरे, मसाजचं तेल खूप चांगलं मिळतं ना दुबईला, म्हणून आणलं की नाही? 1 लिटरच्याच आणल्यात. काय सांगतो म्हणजे आता खूप दिवस काळजी नाहीये. ये तू पण आनंद. पण मी असं ऐकलं काय 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 ऐकलं होतं? मी असं ऐकलं होतं की तिकडे उंट असतात. फक्त उंटानी मालिश करू का? नालाय का उंट घेऊन येणार आहे का विमान बसून? अरे काय अक्कल शून्य माणसं आहेत का कळत नाहीये. ओके जाऊ दे बरोबर. ओके काय झालं तुझी दुबई ट्रिप आणि काय म्हणताय दुबई? वय वय. आता दुबई उईच म्हणणार ना, दुसरं काय म्हणणार? आई शपथ सांगतो तो इतका मोठा झाला पण अजून 5 जोक करण्याची ती सवय काही केलेली नाही. काय हरकत नाही, पण तू आलास खूप बरं वाटलंय मला. खूप खूप बरं वाटलंय. म्हणजे खरंच सांगतो तुला, तुला उद्या मला मुंबईच्या ऑफिसमध्ये न्यायचंय. And here is an announcement for all of you. Yes. थोडंसं इंग्लिश शिकून पण घेतलं. आय लाईक. हा, नुसतंच घेण्यापेक्षा थोडं शिकून पण घ्या. तर मी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी करणार आहे. Yes, sir. पण तू नक्की आमच्याच घरातली आहे? मला सारखं का वाटतं टोल नाक्याची माणसं? असू दे. पण अट एकच आहे की यशचं लग्न झालं तर आणि तरच मी त्या विलवर सही करणार. बया आता हिला बायको कुठनं हुडकायची? मी सांगतो माईची कटकट. माईची कटकट. अरे हा तुझ्या माईची कटकट आहे. अरे काय रे माईची कटकट. परभणी शपथ सांगतो असलं म्युझिक वाजू नको, नाही तर कविता करेन लगेच मी. असं करू नको रे. आई शपथ सांगतो माईची कटकट आहे. यश कसं आहे रे माईची कटकट? अरे मग वरून तू पडला, मला कळलंच नाही रे. मला वाटलं जीव बी गेला असेल तुझा. अरे असं करू नको, नाही तर त्यावर एक कविता करेन मी पटकन. माईची कटकट पडला होता पाहिजे. एक मिनिट थोडा दम दे. बोला ना माईची कटकट. अरे तू याच्या बरोबर होता ना. हा पुढे आला, तू माग कसा राहिला आणि हा पडला कसा काय? मला पहिलं सांग, हेलिकॉप्टर चालवत कोण होता? नॉनसेन्स. माईची कटकट. खरं सांगतो भरत भाऊ, मी चालवत होतो ना. भरत भाऊ नाही, आजोबा आहेत. सॉरी. मीच चालवत होतो, पण ह्याची सगळी चूक आहे. कसे? नाही मी सांगतो ना कसं झालं माहितीये का. माईची कटकट मी असं चालवत होतो, असं मी व्यवस्थित चालवत होतो. समोर काही ट्रॅफिक बिग नव्हतं. माईची कटकट हा व्यवस्थित चालवतो. ढुम 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 करत होतो. तू काय चालवत काय होता नेमका? गाडी चालवत होता, स्कूटर चालवत होता, अरे हा हेलिकॉप्टर? माईची कटकट स्कूटर चालत हेलिकॉप्टर चालवत होतो. माईची कटकट चालवत होतो. हा मला सारखा विचारत होतो, अरे पेट्रोल आहे का बघ, पेट्रोल आहे का बघ, पेट्रोल आहे का बघ. मग पेट्रोल बघायला मी केला वाकडं हा खाली. पण त्याच्या आधी कस काय पडला होता तो? भारत भाऊ खरं सांगतो याची चूक आहे ना. कशी काय? हा, मी काय हेलिकॉप्टर चालवत होतो, मी व्यवस्थित सगळं चालवत होतो. हा मला सारखा म्हणत होतं पायाखाली उंदीर आलाय, पायाखाली उंदीर आलाय, पायाखाली उंदीर आलाय. मी म्हटलं उंदराला पाडूया खाली, म्हणून केलं वाकडं हा खाली. पण त्याच्या आधी पण एकदा पडला होता, तो कसा काय पडला होता? मायची कटकट. भरत भाऊ खरं खरं सांगतो, त्यामध्ये पण ह्याची चूक आहे. मायची कटकट मी खरं सांगतो तुम्हाला. कसं काय? म्हणजे बघा मी गाडी चालवत होतो, हेलिकॉप्टर चालवत होतो. नेमकं ठरवतो काय नाही, तेच सांगतो मी. मी हेलिकॉप्टर चालवत होतो भारत भाऊ. पण सारखा मला विचारत होता किती वाजले. मी म्हटलंय बा 12 वाजले हा खाली. मला एक गोष्ट कळत नाही. बोला ना भाऊ काय झालं. तुम्ही इथं हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडे का ठेवताय? ते ह्याला बरोबर तर निसर्ग आणि गरम पण होतो ना जाम. हेलिकॉप्टर मध्ये गरम होतो तुम्हाला? अरे एवढा मोठा पंखा लागलेला असतो, तुम्हाला गरम कसं काय होतं? मला प्रत्येक वेळ थंडी वाजते. मी 2 वेळा पंखा बंद केला हेलिकॉप्टर. म्हणून तुम्ही असे डोक्यावर पडल्यासारखं. बंद केलं पंखा. त्यांच्यासाठी काय आणलं असेल देऊन टाक, गिफ्ट वगैरे. हो आणलंय ना, गिफ्ट आणलंय ना. तू डबा आणला होतास ना? मी हो आणला ना डबा. कुठे? हा काय कुठे डबा? हा काय आणलं? म्हणजे माझ्या आधीच पोहोचला बरं का डबा इथं. म्हणजे खूप चांगलं आहे हे बघा. डबा आणलाय मी मस्तपैकी. भारत भाऊ डबा. अरे काय आहे का त्या डब्यात? हा एकदम गरमा गरम कविता.
आत्ताच आली गरमागरम तिकडे मला पटकन लिहून टाकली मी अरे. हा, अरे घ्या, घ्या. हा, माईची कटकट हा. परभणीची शपथ सांगतो तुम्हाला पटकन वाचून टाकू. घ्या पटकन घ्या, आता काय हरकत नाही घ्या. हा घेऊ हा. का बरं, मैत्रीवर कविता आहे बरं का. अरे वा. साबळे नीट ऐका साबळे, मस्त आहे कविता. तू तर पहिल्यापासून ऐकत आलास माझ्या हो, कविता. मग काय? हा. तुझं ऐका, मैत्रीवर कविता आहे. मैत्री कशी असावी, मैत्री कशी असावी, वडापाव सारखी असावी. मैत्री कशी असावी, वडापाव सारखी असावी. एकाशिवाय दुसरा नाही, दुसऱ्याशिवाय पहिला नाही. वा वा हा? वा आवडले ना तुम्हाला? परभणी शपथ सांगतो पण आता एका वा, वा. घ्या ना, घ्या ना. पुढचं घ्या. मैत्री कशी असावी, पाणीपुरी सारखी असावी. हा, हा. मैत्री कशी असावी, पाणीपुरी सारखी असावी. मग सुट्यापुरीचं काय? गपना केळ्या, गपना केळ्या. रिदम जोडतो. मैत्री कशी असावी, हा. केळा न माकडासारखी असावी. काय मैत्री कशी असावी, केळा आणि माकडासारखी असावी. म्हणजे तू माकड, कसं? तुम्हाला केळ्या बोललास ना. पुढची कविता ऐक, नको मध्ये मध्ये बोलू तू. हा, घे घे पटापट. हा. मैत्री कशी असावी, केळा आणि माकडासारखी असावी. पहिल्याशिवाय दुसरा नाही, दुसऱ्याशिवाय पहिला नाही. हा. मैत्री कशी असावी, लेंगा आणि नाडीसारखी असावी. लेंगाने नाडीसारखी असावी. पहिल्याशिवाय दुसरा नाही, दुसऱ्याशिवाय पहिला नाही. मैत्री कशी असावी. वा 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 वा. नाही, नाही, समजलं नाही. अरे, ऐका. टाळ्या कशाला वाजवत? अरे टाळ्यावर थांबणार नाही तो. तुम्ही सगळे वाजवा टाळ्या. अरे, संपली नाही. हे परभणीच्या माणसानं असं कसं करतात साबळे? नाही, तुम्ही घ्या ना. तुम्ही नका ऐकू. मैत्री मैत्री कशी असावी, रुमाल आणि सर्दी सारखी असावी. छान छान करतो कविता. मस्त मस्त बढिया बढिया. नाही, अजून आहे, असं करू नका रे. हा, जगात जर्मनी, भारतात परभणी. मग मैत्री, मैत्रीचं काय असतं, मैत्रीचं काय असतं. काल होती, आज आहे, असेल उद्या परवा. वा वा, क्या बात आहे. काल होती, आज आहे, असेल उद्या परवा. बाई बाई झुंबतो गारवा. झोंबतो गारवा, बाईला झोंबतो गारवा, बाईला झोंबतो गारवा. माहिती गावात काय परभणीच्या चालू आहे? माणसाला काय काय करायला लावतात रे तुम्ही? अरे आपण हवेलीत राहतो ना, फाडामध्ये नारत नाही. नॉनसेन्स. सासरे बुवा आहे बघा, आता श्रावण सुरू आहे, नॉन व्हेज चालणार नाही. व्हेज मध्ये काय असलं तर सांगा, पडदिशी करून घालायला लावते. हे पंच आहे तुझा, आमच्याच घरातली असते तू नक्की. काय कर मी हा. अरे काय चालू आहे? एका तोंड बंद करा तिचा आधी. काय आजोबा हा. मी काय म्हणतो, ते जम्बो सर्कस आपल्या मैदानाच्या पलीकडे आले का? नाही रे, का? मग हे दोन जोकर कुठून आले? यश, अरे मला नाही ओळखलं, मी सिम्मी. हा, आणि मी ढिम्मी. ढिम्मी हा? खुमखुमी. काय? मी मेथी. अच्छा अच्छा, काकू. ए काकू फार ओल्ड फॅशन वाटता. Oh, yeah. यू कॉल मी सिम्मी. अँड यू कॉल करून असू दे असू दे, तशी तू आमच्या घरातली वाटत. मेथी. यश, हा. तुझा आज वाढदिवस आहे. तू आमच्यासाठी काही गिफ्ट आणलीस की नाही? अरे आणलेत ना. हो. एक व्हेरी गुड. भारत भाऊ खरं सांगतो, गिफ्ट नको काही सांगू नको तू. आता शांत राहा, एकदम शांत राहा, एकदम शांत राहा. त्यांचं उद्या यांचं उद्या. हे बघ, तुझ्यासाठी बांगड्या आणि रिबणी. ओह वाव, दुबईच्या ट्रेन मधल्यात ना? Yes. आणि Awesome. माझ्यासाठी नाही काय आणलंय होय, यश? सिरियस आहे. टिकल्यांची पाकिट. वा वा, कसलं भारी. थँक्यू यश. आम्ही निघतो, आम्हाला किटी पार्टीला जायचंय. हो हो, या या. यांना घेतात किटी पार्टी. तिथे भांडे घासायला लागतं ना कुठेतरी, म्हणून याला घेऊन जातात. आवडलं का गिफ्ट? हो, खूपच छान आहे. वा, वा, वा. थँक्यू. चला गेला. गेले का? जाऊ दे. अरे त्यांना जाऊ दे, त्यांचं टेन्शन घेऊ नको. पाणा, आपण तुझा वाढदिवस जोरात साजरा करू. वाढदिवस करू साजरा, साजरी करू दिवाळी. वाढदिवस करू साजरा, साजरी करू नाही, दिवाळी. नाही. होळी पण होऊ दे. नाही असं नको. असं नाही ते. एवढं आता गरमागरम झाली होती. नाही घरच्या घरीच करायचं आहे साजरा, म्हणून म्हटलं. काय? थोडं घरच्या घरीच आहे. मस्त वाढदिवस साजरा करू. तुला मुंबईच्या ऑफिस मध्ये घेऊन जातो. हा, ए
आणा सरप्राईज, आणा पटकन सरप्राईज. वाव, लापशी पेस्ट्री यस फेवरेट. यस. तुम्ही बनवलंय मोजोबा, हे आपला आजोबा. तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे तुझ्यामुळे माझी लागली वाट. आता बघायचंय या मालिकेत पुढे काय घडणार. पाहुयात याचा पुढचा भाग उद्याच्या भागात. तर मंडळी, थुकरटवाडीची मालिका आपण पाहिली, तुम्हाला मजा आली असेलच. पण आता लगेचच जाणार आहोत आपल्या दिल खुलास विथ विलासच्या स्टुडिओमध्ये. चला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, खुलास खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. माझी व तुझी रेशीम गाठवरती चर्चा. काय ना, आज आपल्याकडे एवढे मोठे मोठे माणसं आलेली आहेत. खरं तर ह्या गाण्यावरून आतापर्यंत आपण खूप पंच काढले. फारच पंचच काढले फक्त. हो म्हणजे पण आज त्या गाण्याला खरा काहीतरी एक अर्थ आला. आज त्याला न्याय मिळाला. न्याय मिळाला त्या आज त्याला न्याय मिळाला. क्या बात आहे. तर छोटे तुषार देवाला आलेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. स्वराध्य, फारच मस्त तू गायलस. आणि बाप आणि मुलगा, क्या बात आहे. आज दोघेही एकदम रेड, त्याच्यामुळे दोघांचं मी स्वागत करतो. पण आज दिलखुलास विथ विलास मध्ये मजा असणार आहे मंडळी. गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी खास मंडळी या मंचावरती आज आलेली आहेत. सध्या जी मराठीवरती जी अत्यंत गाजत असलेली मालिका बिग बजेट. बिग बजेट म्हणजे काय, तर ही मालिका वा, म्हणजे आपल्याला काय खतरनाक बघायचंय संध्याकाळी बसून. ही मालिका बघायची, टेन्शन बाजूला ठेवायचं. माझी तुझी रेशीम गाठच्या सगळ्या कलाकारांसाठी एकदम जोरदार टाळ्या. तर लहान आज इथे ही छोटीशी मुलगी आली, मला इतकं भारी वाटतंय सर. त्या आत्ताच्या पिढीकडे बघून 4.5 वर्षे वय आहे पोरी, 4.5 वर्ष. इतकं टॅलेंट ह्या लहान मुलांमध्ये आजकालचे आहे. तर लहान मुलांच्या टॅलेंट वरती बोलण्यासाठी आणि लहान मुलांनी पुढे काय करायला पाहिजे, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माणूस इथे येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माधुरी दीक्षित यांच्यासाठी. मला एक कळलेलंच नाही, माधुरी दीक्षित असं कसं नाव असू शकतं अशा माणसाचं. म्हणजे आपला मूडच जावा किंवा माधुरी दीक्षित आणि असं काहीतरी येणार म्हणल्यानंतर काय करायचं आपण. तो आमच्या आत्याचा शहाणपण आहे, बाकी काय नाही. आत्याचा शहाणपणा म्हणजे आत्याचा पण नाही, आईचाच शहाणपण आहे. का? तिला बारसं करायचं होतं काही काही नाही. अच्छा. आणि आत्या बसली होती थिएटरात पिक्चर बघायला. हा तिला आणलं वडत 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 घरी, भडकली ना ती. हा. आणि त्या रागाच्या भरत मध्ये कुर्र कानात माधुरी नाव करून गेली. परत जाऊन रागात बसली थिएटर मध्ये. रागात ठेवलेलं आहे माधुरी नाव. आता बसा. माझे वांदे होतात हो ना. ना, त्यावेळेस सगळी पोरं म्हणतात काय येतं का चने के खेत में? म्हणजे खेळायला 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 म्हणतो. किती मागे होतात, काय बोलणार. असू द्या असू द्या. पण ड्रेस मस्त आहे पण. आहे ना. ड्रेस अप्रतिम, ब्लेझर अप्रतिम. हो, कुत्री मागे लागले सर मग. तर अशा पद्धतीचा एक माणूस या ठिकाणी आलेला आहे. पण आता आपण विशेष कार्यक्रमात विशेष स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित शेट्टी व्हॉट्सअप ग्रुपचे परमनंट मेंबर श्रेयस तळपदे यांच्यासाठी. काय काय रोहित शेट्टी मित्रमंडळ व्हॉट्सअप ग्रुप. रोहित शेट्टी, तू पिक्चर बघतो का रोहित शेट्टींचे? त्यांची तू टीम बघितली का? टीम रिपीट होत असते. त्याच्यामुळे ते नॉर्मल माणसं सर पिक्चर करताना कसं की या आपण ऑडिशन घेऊ, आता हे करायचं, ते आपण त्याच्यावरती काहीतरी वर्ग वगैरे घेऊ, आपण ते करत नाही. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप करून टाकलाय मित्रांचा. ते रात्रीच मेसेज टाक, उद्या पिक्चर आहे रे या. सगळे जमतात आणि मग शूटिंग होतं. ते परमनंट मेंबर त्यांचे. आपल्या ग्रुप सारखंच आहे. आपल्या ग्रुप आमच्या
मला एक प्रश्न होता आपला की ते रोहित शेट्टी साहेबांचे आपण पिक्चर बघत असतो. आता तुम्ही आले आपल्या काय तिथपर्यंत पोहोच नाही. ते गाड्या बिड्या उडवतात ते म्हणजे खरं असतं का ते का अॅनिमेशन मध्ये गाडी असते सगळं? खरं उडवतो. खरे गाड्या उडवतात? अच्छा गावात. पण मी काय म्हणतो तुषार साहेबांना तर मग 1:30च्या आत घरी जावं लागेल सर रात्री. कसं काय? रेल्वे बंद होतात ना 1:30ला. त्यांच्या गाडी असल्या ते का जातील? नाही पण त्यांच्या पण गाड्या त्यांनी उडवल्या त्याच्यामुळे त्यांना जावं लागत असेल बा. त्यानंतर आणखीन एक आमचे मित्र आलेले आहेत. ऍक्टिंग, अँकरिंग, कविता लेखन, नाट्यलेखन, दिग्दर्शन यापैकी नेमकं काय करायचं करत नसतं. अजूनही कन्फ्युजन मध्येच असलेलं एक व्यक्तिमत्व संकर्षण कराडे आमचे मित्र, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर प्रार्थना बेहरे या ठिकाणी आज आलेल्या आहेत. चेन्नई एक्सप्रेसची साडी नेसलेल्या. चेन्नई एक्सप्रेस सारखे तुम्ही दिसताय आज. आणि टुंपा या नावानं प्रसिद्ध असलेल्या अशा एक प्रार्थना बेहरे. मागच्याच एपिसोडला हे आपण महाराष्ट्रात सांगितलं की तुम्हाला टुंपा असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना? हे टुंपा हे नाव तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी म्हणून दिलं का पंच काढायचं होतं? म्हणजे दिलं होतं असं की त्यांना आवडायचं म्हणून, पण त्यांना माहिती असेल कुठेतरी की मी अशी चलाउद्याला येणार आहे आणि ह्याच्यावर छान पंच निघतील. क्या बात आहे. पण मी यांच्या करिअर विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मला कळलं की अनेक नाटकांमध्ये संतोष पवार यांच्या नाटकामधून त्या विशेष करून पुढे आल्या. काय? संतोष पवार यांच्या नाटकातून. संतोष पवार नाटकात आले त्या? आणि मग त्यांच्या नाटकात तुम्ही बघितलं ना प्रत्येक वाक्यानंतर टुंपा. काय रे टुंपा. ऍक्च्युली ती तिथून आले टुंपा. टुंपा नाव पडलं. यांच्याकडे बघून तुम्हाला ते गाणं पण आठवतं. कुठलं? टुंपावर केली अजून एक आहे. कुठलं? ऐन टुंपा. माझ्यावर पण आणखीन एक गाणं म्हणतात. कुठलं? टुंपास जर आता आपण पाहुण्यांकडे वळूयात. श्रेयस तळपदे खूप दिवसांनंतर झी मराठीवर येत आहे आपण. पण झी मराठी आणि श्रेयस तळपदे हे एक वेगळं नातं आहे आणि ते खूप गोड नातं आहे. काय सांगाल? म्हणजे तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण खूप वर्षांपासून मी झीवर एस्पेशली काम करतोय. टी व्हीवर जेवढं काम केलं आहे त्यातलं मला वाटतं 95% मी झीवर केलं आहे. त्यामुळे एक वेगळं नातं आहे खरं. आणि म्हणूनच मला वाटतं जेव्हा या सिरियलबद्दलही विचारलं तेव्हा कुठेतरी असं वाटलं की असं काही वेगळं नाही वाटलं की अरे सिरियल का डेली सोप वगैरे कसं. इट वॉज ऑन झी. अजय वॉज प्रोड्युसिंग अँड डिरेक्टिंग इट. आणि मला वाटतं महत्त्वाचं म्हणजे गोष्टीपेक्षाही मला असं वाटतं मांडणी त्याची ज्या पद्धतीची होती किंवा ज्या पद्धतीने अजय विचार करत होता ते मला जास्त इम्प्रेसिव्ह वाटलं. सो आय थॉट वाय नॉट वी शुड गिव्ह इट अ शॉट. वा 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 वा. पण मालिका आणि प्रेक्षक एक वेगळं प्रेम असतं. आता मालिकेत तुम्ही दिसताय, तुमचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे, पण मालिकेत आल्यानंतर एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. त्यांचं काय म्हणणं? मी खरं सांगायचं तर इट इज क्वाईट अनबिलिव्हेबल. म्हणजे मला जेव्हा मी सुरुवात केली होती आभाळ मायामध्ये आणि पहिल्यांदा मी बस स्टॉपवर उभा होतो आणि एक बस येऊन थांबली आणि बसमधनं एका मुलांनी मला ओळखलं आणि माझं सिरियलमधलं नाव पहिल्यांदा घेतलं होतं की अरे निशांत. मला कळे ना तो कुणाला हात मारतोय. मी आजूबाजूला बघितलं आणि मग त्यांनी पॉईंट केलं तुला बोलतो. आणि मला तेव्हा स्ट्राईक झालं की अरे निशांत महाजन म्हणजे आभाळ मायातल्या कॅरेक्टरचं नाव त्यांनी ओळखून मला हात मारली. आणि कुठेतरी नंतर मग मी फिल्म्स वगैरे करायला लागलो. प्रेक्षक वर्ग वेगळा व्हायला लागला. हिंदी फिल्म्स वगैरे झाल्या. पण जेव्हा परत एकदा मालिका करायला लागलो तेव्हा ज्या पद्धतीचं प्रेम मिळतंय लोकांकडनं दॅट इज फिनॉमिनल. वा 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 वा. पण खतरनाक दाखवलं सर. म्हणजे हेलिकॉप्टर आता तुमच्याकडे पण आहे. हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. सिनेमात नाही का तुमच्या मितवामध्ये हेलिकॉप्टर मधनच त्यांची एंट्री. तसं ह्यांच्याकडे पण एक हेलिकॉप्टर आहे यांचं. आणि ह्यांचं घर एवढं मोठं आहे की घरातल्या घरात गाडीनं फिरतात. हे एक चर्चेचा विषय झालाय. गाडी आहे घरामध्ये, त्याला काय म्हणतात मला माहित नाही. ते गाडी बग्गी आहे घरामध्ये आणि ते बग्गीतच राहिलो आम्ही. ती बग्गी मी बघितलं की ते माणसं ना इथून
पाणी प्यायला किचन मध्ये जायचं असलं त्यांनी जातात. म्हणजे मग तेच विचारायचं की बाबा ह्या घरातनं समजा तिकडे बेडरूम मध्ये जायचंय, अंगणात जायचं समजा, तर त्याला पैसे द्यायला लागतात का माणसाला? फुकट सोडतो तो. आमच्यासाठी त्या बगीचा चालकही एवढा महत्वाचा आहे, मी त्यालाही घेऊन आलोय. होय का? कुठे तो तो जॉन आमचा बगीचा चालक येतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. खतरनाक आहे, खतरनाक आहे. म्हणजे एखाद्याला प्रेशर मध्ये असेल ना एखादा, लवकर सोडता का त्यावेळेस त्यांचं महत्व आहे, त्यावेळेस त्यांचं लय महत्व आहे, पण ते लय भारी आहे. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी, मजा आली की नाही? आणखी मजा करणं बाकी आहे. अशीच धमाल करायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.